शेवगाव तालुक्यात शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींच्या ज्वलंत प्रश्नांकरिता वंचित बहुजन आघाडी आंदोलन करणार आहे। बुधवार दिनांक 3 जानेवारी रोजी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या उपस्थितीमध्ये माननीय एसटी डेपो मॅनेजर शेवगाव यांना लेखी निवेदन देण्यात आलं। या निवेदनात शेवगाव ते गदेवाडी, शेवगाव ते मुंगी या बसेस वेळेवर सोडण्यात याव्यात, कारण सदर बसेस अनेक दिवसांपासून रात्री 7 किंवा 8 वाजता सोडल्या जातात। या कारणाने शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना अतिशय मानसिक त्रास सहन करावा लागतो। कधी कधी बस स्टँडच्या आवारात दारू प्यायलेले तळीरामांचा सुळसुळाट असतो। अशा वेळी कोणतीही अपरित घटना घडू शकते। शेवगाव बस स्थानकात कधीही पोलीस ड्युटीवर हजर नसतात। या कारणाने शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींमध्ये नियमित भीतीचे वातावरण निर्माण होत आहे। या अशा अनेक कारणांनी शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी चिंतित असतात। जर या निवेदनाची योग्य दखल न घेतल्यास शनिवार 13 जानेवारी रोजी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, शेवगाव तालुक्यातील सर्व शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी आणि त्यांचे पालक, राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या मार्गदर्शनात शेवगाव एसटी डेपो कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करतील, असा इशारा निवेदनात देण्यात आला। या निवेदनानुसार शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल भाई, जिल्हा संघटक रवींद्र नीळ, आकाश शिंदे, महेंद्र नीळ, आनंद नीळ, नीरज शिंदे, आदित्य बल्लाळ, घुगरे अमोल, सनी कसबे आणि इतर सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या सह्या आहेत। या निवेदनाची प्रत पोलीस निरीक्षक शेवगाव पोलीस स्टेशन यांना आणि सर्व पत्रकार बांधव यांना देण्यात आल्या। या प्रसंगी रवींद्र नीळ यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। जय भीम, जय वंचित मित्र। आज आम्ही शेवगाव ते गदेवाडी आणि शेवगाव ते मुंगी ही एसटी सायंकाळची येणारी जी 5:15 येणारी गदेवाडी आहे, ती अगदी इथून आपल्या डेपोमधून 6:30 पावणे 7 या सुमारात निघते। त्याच्यानंतर जी येणारी शेवगाव ते मुंगी आहे ती या ठिकाणाहून निघाल्यानंतर जवळजवळ 7:30 अशा अंदाजे निघाल्यानंतर मुंगीपर्यंत जाऊपर्यंत तिला 8, 8:30 ते 9च्या दरम्यान, कधी 9 वाजतात। आणि या ठिकाणी आमच्या मुंगीपासून तर शेवगावपर्यंत शेवगावला तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी भरपूर विद्यार्थी आहेत आणि या 100-150 विद्यार्थ्यांची खूप या ठिकाणी आगार प्रमुखाकडून या एस टी महामंडळाकडून खूप हेळसांड होत आहे। आणि या हेळसांडला रोखण्यासाठी आम्ही आज दिनांक 3/1 रोजी आम्ही या ठिकाणी आगार प्रमुख साहेब यांना एक निवेदन दिलेलं आहे की आमच्या मुलांची एस टी नियमित वेळेवर सोडावं आणि आमचे वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सन्माननीय किसन चव्हाण सरजी यांच्या नेतृत्वाखाली जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही 13/1/2024 रोजी 11 वाजता या आगार प्रमुखांच्या दालनासमोर बोंबाबोंब आंदोलन करणार आहोत, असा इशाऱ्याचे निवेदन आम्ही आज या ठिकाणी आमचे तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल भाई आणि शाळेतील विद्यार्थी यांच्यासह आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत। आणि या निवेदनाचा पाठपुरावा न केला तर आम्ही हे आंदोलन शनिवारी करणार आहोत, अशी या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो।